कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। दापोली तालुक्यातील पंचनदी गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेचे नव्या इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने या शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। शाळेमध्ये शिकणारे लहान लहान चिमुरडे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत। पाहुयात या शाळेची नेमकी सध्याची अवस्था काय आहे ते या खास रिपोर्टमधून। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक ज्ञानदीप विद्यामंदिर पंचनदी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी ही इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहे। वर्गखोल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचले आहे। संपूर्ण स्लॅब गळत असून भिंती पूर्णपणे ओल्या झाल्या आहेत। भिंतींना संपूर्णपणे शेवाळ पकडले आहे। बाहेरून त्यावरती गवत देखील आलेले दिसते। या नवीन इमारतीमध्ये इलेक्ट्रिक बल्ब आणि फॅन लावल्यास विजेचा शॉक लागत आहे। लहान चिमुरडे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पाहिलीत का आमची शाळा कशी गळते, वळणा पाणी गळतोय, खाली बघा कसं तुंब भरलंय। भिंतीना विजा, भिंतीला करंट येतोय। आम्ही बसवायचं एवढ्या 18 वर्षापासून आम्ही कागदपत्र देतोय वरती, काही दखल नाहीये। मग आम्ही कशी मुलांना शाळेत पाठवायची? आम्ही 15 ऑगस्ट पासून मुलांना शाळेत पाठवणार नाही हे आमचा निश्चय झालेला आहे। शाळा व्यवस्थापन समिती, सुजाण ग्रामस्थ, पालक सतत 2018 या वर्षापासून पाठपुरावा करत असून अद्याप कोणतीही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही असे स्पष्ट मत पंचनदी गावचे माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती दापोली सदस्य सुंदर राणे यांनी मांडले। आज या ठिकाणी पंचनदी ज्ञानदीप विद्यामंदिर पंचनदी या मराठी शाळेमध्ये पालकांच्या तक्रारीवरून आम्ही जरा पाहणी करायला आलो। तर या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आज तुम्हाला हे आपण पाहत आहे या शाळेचा स्लॅब आहे, त्याचे तुकडे पडत आहेत। आतमध्ये या सगळ्या दोऱ्या वगैरे बसवल्या बांधलेले या शाळेमध्ये वर्ग जे खोले आहेत ते सगळे संपूर्ण गळत आहेत, पावसाने गळत आहेत। पाणी वर्गामध्ये सगळं साचलेलं आहे। मुलांना बसायची सोय नाही, कानाकोपऱ्यातनं विद्यार्थ्यांना बसवलेली आहे। शेवटी नाईलाज झाला म्हणून काही वर्गामध्ये तर कोवून विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलेली आहे आणि ही अशी परिस्थिती आहे। याबाबत शासनाकडे वेळोवेळी अनेक वेळा पत्रव्यवहार केला। माझ्या माहितीप्रमाणे 18 सालापासून ते आजपर्यंत पत्रव्यवहार शासनाकडे चालू आहे। शासनाचे दरवाजे ठोठावले जात आहेत, परंतु या ठिकाणी कोणीही दखल घेत नाही, लक्ष घालत नाही आणि म्हणून ही परिस्थिती आज ही उद्भवलेली आहे। आम्ही प्रत्यक्षात गाठीभेटीसुद्धा घेतल्या, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आणि म्हणून शेवटी नाईलाजास्तव आम्हाला पालक ग्रामस्थ यांना नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागलेला आहे की 15 तारखेपासून जर हे विद्यार्थी अशाच अवस्थेमध्ये बसणार असतील तर त्यांचा आजार पण वाढणार आहे। भिंतींना हे येतोय, शॉक येतोय, वरून स्लॅब तुकडे पडत आहेत। ह्याच्यापासून जर काय धोका निर्माण झाला आणि जर का समजा एखादा विद्यार्थी प्रॉब्लेम झाला, एखाद्या विद्यार्थ्याला काय प्रॉब्लेम झाला, याला जबाबदार कोण? याला जबाबदार डिपार्टमेंट राहणार आहे का? शिक्षण खातं राहणार आहे का? शासन राहणार आहे का? आणि ह्याची दखल कोणीही घेत नाही। हा संपूर्ण शासनाचा गलतान कारभार चाललेला आहे। फक्त घोषणा करतात, कृतीत काही नाही आणि ही शासनावरती आणि संबंधित खात्यावरती, संबंधित यंत्रणेवरती, संबंधित शिक्षण खात्यावरती ही आमची सगळ्यांची नाराजी आहे आणि म्हणून आम्ही निर्धार पक्का केलेला 15 ऑगस्टपासून एकही विद्यार्थी, एकही मूल आमच्या शाळेत येणार नाही असा निर्णय पालक, ग्रामस्थ या सगळ्यांकडून आम्ही तो घेतला। ग्रामस्थ, पालक यांनी येत्या 15 ऑगस्ट पासून एकही मूल शाळेत पाठवणार नाही असा प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे। प्रशासन आता तरी जागे होईल का असा प्रश्न सर्व ग्रामस्थांना पडला असून याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी शाळा समिती अध्यक्षा शुभता वैशंपायन यांनी केली आहे। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यालय पंचनदी या शाळा व्यवस्थापन समितीची मी अध्यक्ष बोलते, शुभदा वैशंपायन। आपण सध्याची ही इमारत पाहता, मी या इमारतीच्या मध्ये जे 6वी-7वीचे वर्ग भरले जातात ती इमारत इतकी गळती तिथे चालू आहे की मुलांना बसवणं आम्हाला शक्य नाही। त्या इमारतीमध्ये तुम्ही सगळं बघितलं तर पूर्ण पावसामध्ये गळती तर असतेच,
पूर्ण वर्ग हा कायमस्वरूपी भिजलेला असतो. मुलांना तिथे शिक्षण घेणं किंवा आपापली स्वतःची दप्तरं ठेवणं किंवा इतरही शिक्षण घेणं त्यांना ते जमत नाही म्हणण्यापेक्षा पूर्ण ओलाव्यामध्ये त्यांना ते बसावं लागतं. आणि अशा परिस्थितीत आम्ही मुलांना शाळेत पाठवणं हे आम्हाला म्हणजे पूर्ण पालकांना वगैरे सोयीस्कर वाटत नाही आहे. दुसरी गोष्ट, हे जे काही इमारत तुम्ही बघताय त्या इमारतीमध्ये जे काही शॉक बसला जातो म्हणजे फॅनला, लाईटला, त्यामुळे काय झालंय, लाईट आणि फॅन हे कायमस्वरूपी आम्हाला बंद ठेवावे लागले आहेत. 2018 पासून आम्ही शासनाला व्यवस्थितपणे पत्रव्यवहार करतोय, तरीही त्याची दखल घेतली गेलेली नाहीये. त्यामुळे आम्ही सर्व पालकांनी, ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलाय की ह्या 15 ऑगस्ट पासून आमच्या मुलांना आम्ही शाळेत पाठवणार नाही आहोत.